एवढा कडक चहा आणि वडापाव स्वतःलाच बनवता येतो याची स्वतःला शाबासकी मी दिली. नंतर अचानक माझ्या मनात एक विचार आला की आपण एक वडापावची गाडी टाकूया. नंतर बेसिनकडे थोड्या टायमाने पाहिल्यानंतर असं वाटलं की नको, या 4 वडापावचीच मला एवढी सगळी भांडी पडली होती, त्यात अजून भर नको. म्हणून मी तो विचार तिथल्या तिथे कॅन्सल करून छान वडापाव आणि पॅटीसवरती ताव मारला. आणि ही बघा कुहू, हिचं काय चाललंय. ही आणि हिचा बाबा ना असे वरतून फुगे टाकत होते. ते लोक खाली गेलेच नव्हते. खिडकीत बसून हे लोक काम करत होते आणि हे फुगे फुगवायचं काम आहे ना मला दिलं होतं. मी फुगे फुगवून आणत होते आणि हे लोक आहे ना वरतून ते असे खाली टाकत होते आणि खाली जी पोरं उभी होतीत ना ती ते फुगे झेलत होतीत. आता फुग्यांचं संपतंय नाही तोवर त्यांनी पिचकारी बाहेर काढली. हिला धड पिचकारी पकडता येत नाही आणि हिला सगळ्यांच्या अंगावरती पाणी टाकायचं. ही एवढी 1 वर्षाची पोरगी आमच्या नाकात दम करून सोडते. शेवटी तिला किती जरी आम्ही अडवून धरलं तरी शेवटीचा बाबा तिला नंतर खाली घेऊन गेलाच. वाटलं सगळं शांत झालंय, आता कोणी कलर नाही लावणार, पण तिला सगळ्यांनी पकडलंच. आता होळी खेळायचं सोडून इथं कुहू बघा काय करते. वॉचमन काकांना एकट्याला त्रास नको म्हणून तिनं झाडू मारायचं काम घेतलं. आता ही झाडू एवढीसुद्धा नाही आहे त्यात, तरी तिनं तो झाडू हातात घेऊन साफसफाई करत होती. आणि हो, तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असे खूप सारे छान छान व्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या व्लॉगमध्ये. थँक्यू.